त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही, मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही। तो सरकारचा प्रोग्राम आहे, सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे। बघा, तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लीडरशिप हवी असते ना, तेव्हा लीडरशिपनी अशा वेळी आपल्या मंत्र्यांचा पारदर्शकपणे, ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही। त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी, जे प्रशासनात आहेत, ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे। ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे, कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून पण तपास व्हावा नाही, पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे। राज्यांनी पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे। 4800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे, त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं। आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो। सांगते ना, पुरुष आणि महिला कळतात, याचा अर्थ असा होता की बँकवाले अधिकारी सहभागी आहेत का या संपूर्ण घोटाळ्यामध्ये? नाही, ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं, काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही। मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही, हे माझं राजकारण आहे। त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्ड आहे का काय मला माहिती नाही। हे बघा, जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा। मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले, कुणाला गेले आपल्यालाच कळणार, पण हे काय राऊंड ट्रिपिंग होतं? 4800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल, आम्हाला नाही माहिती। याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे, म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे। आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारने अशा कुणाला दिले याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे, याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हा मताची कॉन्ट्रॅक्टरला काही कोटी रुपये नाही म्हणून आत्महत्या करावी लागते आणि त्या पैशातून मत विकत घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना। यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या आणि स्वतःच कबूल केलंय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो। हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय, मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं ना, या इथे हा मंत्री हे बोलले, ते मंत्री ते बोलले। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो हे मी म्हणत नाहीये, आत्ताच्या महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणले, असे अनेक मंत्री म्हणलेत, एक नाही। कॉन्ट्रॅक्टरचे काही कोटी रुपये द्यायला नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात। तुम्ही आकडा जो सांगता तो 4800 कोटीचा आहे, पहिल्या टप्प्यातला आहे, अजून किती येईल माहिती नाही। आता हे जर या इलेक्शन आणखीन झाली जिल्हा परिषद त्याच्यानंतर अजूनही वाढेल, स्कीम बंदही करतील, हो नो, या सरकारचं काय सांगता येतंय? मला सांगा, शेतकऱ्यांच्या काय परिस्थिती? म्हणले होते की नाही 7-12 कोरा करीन, सर सकट कर्जमाफी करीन म्हणले होते की नाही इलेक्शन मध्ये, झालं का? नाही झालं। आणि बघा ना, आरोग्य आणि शिक्षण किती महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याला दोन्हीला कट दिलाय या सरकारने। रस्त्यात मंत्री म्हणताय तुमच्या पण चॅनलवर, सत्तेतले मंत्री म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत, मी म्हणत नाहीये आणि मी खोटे नाटे आरोपी कधी केले नाहीत आणि कधी करणारही नाही। काही इलेक्शन पूर्वी स्क्रुटिनी शिवाय फॉर्म ऍक्सेप्ट केले गेले, त्यामुळे हे सगळं झालं। असं कुठली गव्हर्नमेंट स्कीम इतिहासामध्ये की ज्यात स्क्रुटिनी शिवाय लाभार्थी ठरले? अरे स्क्रुटिनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना, आणि त्या फॉर्म मध्ये लिहिलंय ना आधार कार्ड द्या, तुमचं KYC द्या, सगळं आहे ना त्याच्यात। मग फॉर्म भरले कोणी? आणि 4 छोट्या मोठे नाही हो, 4800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा। हे नाहीतर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी, फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाऊक, आपल्याला नाही माहिती, कारण का ते म्हणताय ते पुरुषांना दिले, ह्याला त्याच्या सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? उपमुख्यमंत्री नाही, मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार, सगळी कॅबिनेट जबाबदार, पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल। बेनिफिशियरी सगळे आहेत ना, त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना, मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल। एका महिलेला टार्गेट करू नका। मी अदिती तटकरे, एक युवा नेतृत्व आहे, ती एका टीम मध्ये काम करते आणि मी आणि अदितीने कधी ना कधी एकत्र काम केले। मला